त्र्यंबकेश्वरमध्ये वादातून पत्रकारांना मारहाण, जखमी पत्रकारांवर शासकीय रुग्णालयात उपचार। मारहाणीच्या घटनेची चौकशी व्हावी, भुजबळांची मागणी। कोल्हापुरात पडळकरांची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा, कुत्र्याच्या गळ्यात फोटो घालून पवार गटाकडून निषेध। गोपीचंद पडळकरांचे धनगर समर्थक एकवटले, आमदार पडळकर यांच्या फोटो फलकाला दुग्धाभिषेक। सांगलीत पाटील समर्थकांच्या आंदोलनाला दिलं उत्तर। आमदार पडळकर यांच्या विरोधात सांगलीत आंदोलन, जयंत पाटील समर्थकांचा सांगलीत रास्ता रोको। गोपीचंद पडळकर माफी न मागण्यांवर ठाम। गरब्यात मुसलमान नकोत, विश्व हिंदू परिषदेचं फरमान। हिंदू मुलींना फूस लावण्यासाठी मुसलमानांकडून गरब्याचा वापर, विश्व हिंदू परिषदेचा आरोप। वाल्मिक कराडचा पंटर गोट्या, गित्तेवरचा मकोका रद्द। गित्तेसोबत असलेल्या 5 जणांवरचाही मकोका रद्द। परळीतील सहदेव सातभाई हत्येच्या प्रयत्नात मकोका दाखल। आजपासून मुंबईत दिवसभर अवजड वाहनांना बंदी। नवरात्र उत्सवात मुंबईतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय। अवजड वाहनांना मुंबईत केवळ रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यानच प्रवेश। शाळकरी मुलांच्या सुरक्षेचं काय झालं? मुंबई उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल। शाळेचा परिसर सुरक्षित करण्यात सरकार अपयशी, न्यायालयाची भूमिका। ऑनलाईन लर्निंग लायसन्स चाचणी तात्पुरती बंद। रस्ता सुरक्षा आणि अपघात रोखण्यासाठी निर्णय। परिवहन विभागाचा निर्णय। सांगली मनपात एकाच वेळेस सुमारे 500 कर्मचाऱ्यांच्या बदल्या। सांगलीच्या राजकारणात उडाली खळबळ। फडणवीसांचा जयंत पाटलांवर राग, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। पडळकर यांच्या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचं समर्थन, संजय राऊत यांचा जावई शोध। हिंगोलीतल्या वसमतमधील शेतकरी हवालदिल, पावसामुळे कपाशीचं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात। सोने प्रतितोळा 1,14,300च्या वर, अमेरिकन बँकांनी केलेल्या व्याजदर कपातीचा परिणाम। काश्मीरमधील उधमपूरमध्ये लष्कराची अतिरेक्यांशी चकमक। उधमपूरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत 1 जवान हुतात्मा। सुरक्षा दलांनी 3 पाकड्या अतिरेक्यांना घेरलं।